ऊस लागवडीसाठी राज्यात ठिबक सिंचन बंधनकारक करण्यात आलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। योजनेच्या अंमलबजावणीसाठी नाबार्डकडून कर्ज देण्यात येणार आहे। योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुरुवातीला मराठवाड्याला प्राधान्य देण्यात येईल। राज्यात एकूण 9.42 लाख हेक्टर क्षेत्र ऊसाच्या लागवडीखाली आहे। त्यापैकी 2.25 लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे। उर्वरित 7 लाख हेक्टर ठिबक सिंचनाखाली आणण्याचं उद्दिष्ट आहे। शेतकऱ्यांना कर्जाचं वाटप करण्यासाठी सहकारी शिखर बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका कर्ज देतील। चालू वर्षी म्हणजे 2017-18 मध्ये 1.5 लाख हेक्टर तर पुढच्या वर्षी आणखी 1.5 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा सरकारचं उद्दिष्ट आहे। ऊसासाठी ठिबक सिंचन बंधनकारक करण्याच्या सरकारी निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली आहे। हा सरकारचा मोहम्मद तुघलकी निर्णय असून ठिबक सिंचन कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे। ठिबक सिंचन संचाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा आणि सरकारमधल्या काही लोकांचा लागेबाधे आहेत का? त्यांचा माल खपवण्यासाठी तुम्ही हे करताय का? सरकार याच्यामध्ये काय भूमिका घेणार आहे? मागेल त्याला संच देणार आहे का? हे पहिल्यांदा सरकारनं स्पष्ट करावं आणि मग सक्तीची भाषा करावी, अन्यथा हे आम्ही चालून देणार नाही। मैदानात यायला आम्ही तयार आहोत। ऊसासाठी ठिबक सक्तीचं करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असला तरी सांगली जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून ऊसासाठी ठिबकचा वापर करत आलेत। ठिबक सिंचनामुळे वेळ आणि पाण्याची बचत होते, तसंच उत्पादनातही वाढ होते, म्हणून सांगली जिल्ह्यातील शेतकरी याचा वापर करतात। रायगडमध्ये काल संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर पहाटेपासून कमी झाला असला तरी महाड, पोलादपूर तालुक्यात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत। जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। रात्री महाड, नागोठणे, रोहा गावांना पुराचा धोका निर्माण झाला, मात्र थोडा वेळ पावसानं विश्रांती घेतल्यानं हा धोका टळला। सावित्री, गांधारी, आंबा, कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत आल्या होत्या। महाड रायगड रस्त्यावर दस्तुरी नाक्यावर काल 2 फुटांपर्यंत पाणी आल्यानं रात्री रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे। तिकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही रात्रभर पावसाचा जोर कायम होता। सिंधुदुर्गात संपूर्ण जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली। कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या सगळ्या महत्त्वाच्या तालुक्यात पावसानं जनजीवनावर परिणाम झाला। रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, मंडणगड, दापोली, खेड इथं पावसानं दमदार हजेरी लावली। कालपासून सुरू झालेला पाऊस अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीये, तर चिपळूणच्या वशिष्ठी नदीला पूर आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळमध्ये पावसाची संततधार सकाळपासून सुरू आहे। मुंबई, कोकणात जोरदार पाऊस सुरू असतानाच विदर्भालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। सोमवारी मध्यरात्री यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली। 4 तासात 135 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला। सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळालाय। पण रात्रीच्या पावसानं अनेक सखल भागात पाणी शिरलं, त्यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल झाले। नागपूरप्रमाणेच भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसानं हजेरी लावली। गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव आणि सालेकसा तालुक्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला। सोमवारी मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसानं शहराला चांगलंच झोडपून काढलं। या पावसात भाजपा शहर मुख्य कार्यालय देखील वाचू शकलं नाही। ज्या इमारतीत भाजप नागपूरचे मुख्य कार्यालय आहे त्या इमारतीचा तळमजला पूर्णपणे पाण्यानं वेढला। शहर मुख्यमंत्र्यांचं, खासदार भाजपचे नितीन गडकरी, महापालिकेत सत्ता देखील भाजपची आणि अशात भाजपचंच कार्यालय पाण्याखाली गेल्यानं एकच चर्चा रंगली आहे। 2 दिवसांआधी गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे केशोरी गावाचा संपर्क तुटला होता, तर एकट्या केशोरी गावात तब्बल 260 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती। यावेळी पुलावरून जात असताना महेंद्र लांडगे याचा पुरात वाहून दुर्दैवी मृत्यू झाला होता। शिवाय पुराच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या गावातील घरांचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। गावातील सध्याची स्थिती तसंच पुरात वाहून गेलेल्या परिवाराला जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट देऊन स्थिती जाणून घेतली। तसंच मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांचा धनादेश दिला। तसंच शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान पाहता उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि कृषी विभागाला त्वरित पंचनामे करून आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात झालेल्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे। महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशचा सीमावर्ती भाग असलेल्या संजय सरोवर भागात
मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्यामुळे गोसेखुर्द धरणाचे 3 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले। त्यातून 10,665 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान भंडारा जिल्ह्यात अपेक्षेनुसार अजूनही पाऊस बरसलेला नाही, तर जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे धानाच्या पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे। सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तास मुसळधार पाऊस सुरू असून महाबळेश्वरचं कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासात 5 टीएमसीनं वाढ झाली आहे। कोयना कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक ओझरडे धबधब्याजवळ गर्दी करतायत। कोयनानगरचा धबधबा आतापर्यंत जे काय पाहिले संपूर्ण भारतामध्ये त्यापेक्षा सगळ्यामध्ये सुंदर वाटलं, अप्रतिम आहे। जरूर या बघायला। काय काय जाणवलं वरती तुम्हाला? सर वगैरे जे आहेत अक्षरशः नायगारा फॉल आठवला, नायगाराला समाधान मिळालं। अगदी अमेरिकेला जायची गरज नाही, इकडे या, तेच समाधान तुम्हाला इकडे बसल्या मिळणार। इवन फॉरेन कंट्रीला पण असा धबधबा नाही आहे। आम्ही बघून आलो, इतकं सुंदर धबधबा आणि ती तुषारच्या अंगावर उडतात आणि नंतर इंद्रधनुष्याचे आहेत बघायला मिळतं। ते अफलातून आहे। तेव्हा लोकांनी जवळ या आणि इकडे याचा मनोरंजक आनंद घ्यावा। कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे। जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक आहे। जोरदार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होतीये। जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं राधानगरी धरण 59% अधिक भरलंय। जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 11 बंधारे पाण्याखाली गेले। गेल्या 24 तासात सरासरी 26.54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सर्वात जास्त पाऊस गगनबावडा तालुक्यात 72.50 मिलीमीटर इतका पडलाय। पंचगंगा नदीवरील पाणी पातळी 22 फूट 7 इंच एवढी आहे। मुंबईकडून हैदराबादच्या दिशेनं जाणाऱ्या मुंबई हैदराबाद एक्सप्रेससमोर खंडाळा घाटात ठाकूरवाडी आणि मंकी हिल स्टेशन दरम्यान दरड कोसळली। एक्सप्रेसचं इंजिन आणि एक बोगी रेल्वे रुळांवरून उतरलं आहे। त्याबरोबरच अनेक मोठमोठे दगड रेल्वे डब्याच्या खाली तसंच 2 डब्यांच्या मधल्या भागात अडकले आहेत। ठाकूरवाडी सोडल्यानंतर काही अंतर पुढे आल्यावर एका बोगद्यामधून एक्सप्रेस बाहेर पडत असताना ही घटना घडली। एक्सप्रेसचं इंजिन तसंच 3 डबे बोगद्याच्या बाहेर असून बाकी सर्व डबे बोगद्यात आहेत। वरून कोसळलेली दरड, पडत असलेला मुसळधार पाऊस, दाट धुकं यामुळे या गाडीनं प्रवास करणारे प्रवासी घाबरले असून पुढील 3 डबे रिकामे करण्यात आले असल्याचं समजतंय। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आठवडाभरापासून दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे। त्यामुळे पाणीसाठा वाढायला लागलाय। मोडक सागर ओव्हरफ्लो झालं, त्यानंतर आता तांसाही ओव्हरफ्लो झालं असून गेट क्रमांक 9 मधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। शहापूर, वाडा, भिवंडी तालुक्यातील तांसा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय। तांसाची पातळी 422.78 मीटर इतकी आहे, तर दुसरीकडे भातसा धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। गेल्या 24 तासात भातसाच्या पाणलोट क्षेत्रात 76 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। भातसाची क्षमता 142 मीटर इतकी आहे। भातसा धरण सध्या 131.34 मीटर इतकं भरलंय। कल्याण डोंबिवलीतही काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे कल्याणच्या अनेक भागात पाणी साचलं। शिवाजी चौक, लाल चौकी, आंबेडकर रोड या परिसरात पाण्याचं साम्राज्य पाहायला मिळालं। अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्येही पाणी शिरलं। कल्याण पूर्वेतील पत्रीपूल भागातही पाणी साठलं। नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। गेल्या 3-4 दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यात बरसत असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे। धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस झाल्यानं धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे। अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारं चिखलोली धरण 100% धरून वाहू लागलेलं आहे। अंबरनाथ पूर्वेतील जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोकसंख्येला या धरणातून पाणीपुरवठा केला जातो। या धरणातून 6 MLD पाणी अंबरनाथ शहरासाठी उचललं जातं। वसई विरार परिसरात सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे, पण रात्रभर या भागात पाऊस सुरू होता। त्यामुळे विरारच्या विभाग कॉलेज परिसरात पाणी साचलं होतं। दरम्यान वसई विरार परिसरात गेल्या 24 तासात 112 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। विरारमध्ये 12 गावांचा संपर्क तुटलाय। भाताने पांढरतारा पूल पाण्याखाली गेलाय। विरारमधील भाताने ग्रामपंचायत हद्दीत भाताने पांढरतारा पूल असून रात्रीपासून सलग पडणाऱ्या मुसळधार पावसानं पूल पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे पुला पलीकडील गावांचा संपर्क तुटलाय। भाताने, नवसई, थळ्याचा पाडा, आडनई, जांभूलपाडा, काजूपाडा, भूतपाडा, बेलवली, हत्तीपाडा, भुकटपाडा, भुईरपाडा, तेलपाडा या गावांचा संपर्क तुटलाय।
पावसाला सुरुवात झाली की महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो रस्त्यांचा. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हाच प्रश्न नेहमीचाच झालाय. सांडपाणी, कचरा व्यवस्थापन तसंच पिण्याचे शुद्ध पाणी या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. अशा सर्व समस्यांना कंटाळून बुलढाणा जिल्ह्यातील सागवान ग्रामपंचायत येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि आमचा वॉर्ड विक्रीस काढला असल्याचं सांगत कोणाला घ्यायचं असल्यास त्वरित कळवा असं आवाहन केलं. त्याचवेळी त्यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांना बोलावून घेतलं. मात्र त्यांनी यावेळी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यावर चिडलेल्या ग्रामस्थांनी प्रश्नांची खैरात मांडली आणि त्यांना धारेवर धरलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांनी त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा केली. मात्र घटनास्थळी झी मीडिया पोहोचल्यानं सरपंचांनी आपला आवेश मागे घेत समस्या सुटतील असं आश्वासन दिलं. माझ्याकडे बरेच लोकांनी तक्रार केल्यावर कमीत कमी गड्डे बोजा म्हणून टाकून त्यासाठी जावा रस्ता होऊन होईल. आम्ही असं ठरलं की बुवा गड्डे कसे लेवल करायचे. तर मग हा सवाल केला जेसीबीनं सवाल केल्यानंतर मुरुम दाबला आम्ही. कचऱ्याचा त्याचा इतका त्रास आहे खूप. आणि म्हणजे कसं आहे लगेच शेजारी आमचे वादविवाद व्हायला आलेले आहेत. कारण कचरा टाकल्यानंतर भांडणं व्हायलाच नाही. इथं काय टाकतात तिथं काय टाकतात हे सुरूच आहे. आणि नळाचं परत आणि हे मेंबर लोक काहीच करत नाही. BSc कॉलेज, नर्सिंग कॉलेज, ॲग्री कॉलेज 8, 9, 10 गोडे साहेबांचं म्हणजे ज्यांची सत्ता आज महाराष्ट्रात आहे, देशात त्यांची सत्ता आहे. BJPचे शहराध्यक्ष गोडे साहेब यांचे कॉलेजेस आहेत खाली. तसेच इथे नामवंत साहेब चांडक साहेबांच्या शाळेच्या भरपूर गाड्या येतात. त्यांना कोणाला या वार्डाच्या समस्या दिसत नाही. परदेशात काम करू इच्छिणाऱ्यांसाठीही सावधगिरीचा इशारा देणारी बातमी. अनेक एजन्सी आपल्या देशातल्या तरुणांना परदेशात कामाला पाठवतो असं आश्वासन देऊन त्रास देत असल्याचं नंदुरबारमध्ये उघड झालंय. LBA प्लेसमेंट एजन्सीमार्फत सिंगापूरला नोकरी देतो असं प्रकाश पाटील नावाच्या इस्मानं सांगितलं होतं. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर असं काहीच झालं नाही. उलट तिघांकडून पासपोर्ट हिसकावून घेण्यात आला आणि त्यांना दुकानावर सेल्समन आणि केअरटेकर म्हणून काम देण्यात आलं. मोठ्या हिमतीनं विशाल पाटील नावाचा तरुण भारतात परतलाय. त्या व्यक्तींनी अगोदर तर आमची हँडबॅग हिसकून घेतली. त्यानंतर जेवढे डॉक्युमेंट होते ते डॉक्युमेंट त्यांनी ताब्यात घेऊन घेतले. पासपोर्टही हिसकून घेतले. ते हिसकवल्यानंतर त्याला विचारपूसही केली की बुवा तू का हे पासपोर्ट वगैरे का घेतोय. तर ते म्हणायचे की आम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्या हिशोबाने पासपोर्ट दिले. ते आमच्या रिलेटिव्ह जे होते त्यांना कॉल वगैरे करून त्यांना सांगितलं. मग त्यांनी काहीतरी तिथला काहीतरी एका व्यक्तीला पाठवलं त्यांच्या मित्राला. त्या मित्राने हेल्प करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून 15 कुटुंबांना वाळीत टाकण्यात आल्याचा प्रकार पुण्यामध्ये समोर आला. या कुटुंबांनी तेलुगू मडिलवार परेड समाजाच्या पंचांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार समाजाच्या पंचांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे राज्यात 3 जुलैपासून सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा लागू झालाय. त्या कायद्यानुसार झालेली राज्यातली पहिलीच कारवाई आहे. समाजातील पंचांवर कारवाई करावी तसंच आपल्याला विनाअट जातीमध्ये परत घेण्यात यावं अशी बहिष्कृत कुटुंबांची मागणी आहे. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत सध्या 2 बिबट्यांचा वावर आहे. बिबटे राजेश पाटील यांच्या घराशेजारी भर दिवसाही वावरत असल्याचं स्पष्ट झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर वनविभाग या 2 बिबट्यांना पकडण्याचा प्रयत्न करते. मात्र अद्याप त्यांना यश आलेलं नाहीये. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराडजवळच्या वाठार गावात अशा प्रकारे बिबट्या राजरोसपणे फिरताना दिसत असल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत. काही वर्षांपूर्वी असाच एक बिबट्या कराड शहरात घुसला होता. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात 5 जण जखमी झाले होते. धुळ्यातला कुख्यात गुंड गुड्डा चोर याचा खून करण्यात आलाय. शहराच्या मध्यम भागी असलेल्या कराचीवाला खुंट चौकात खून करण्यात आला. त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. खून, दरोडे, लूट, अपहरण अशा अनेक गुन्ह्यांमध्ये तो आरोपी होता. गोळीबार करून त्याचा चेहराही ठेचण्यात आला. गुड्डाचा खून झाल्याचं कळताच शहरात खळबळ माजली. गोंदिया जिल्ह्यात एका वाळू वाहतूकदाराकडून 10,000ची मागणी करणाऱ्या तलाठी तसंच एका खासगी इस्माला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना गोंदिया लाचलुचपत विभागानं अटक केली आहे. तर तक्रारदार हे वाळू वाहतूकदार असून वाळू वाहतूक करत असताना त्यांचे ट्रॅक्टर तलाठी राजेश भिवगडे यांनी पकडले आणि ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 10,000 रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारकर्त्यांची पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे याची तक्रार त्यांनी गोंदिया येथील लाचलुचपत विभागाकडे केली आणि दुसऱ्या दिवशी सापळा रचत तलाठी राजेश भिवगडे आणि सुरेंद्र चौधरी या दोघांना 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये तिरोडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीत अडकलेल्या ठेवी मालमत्ता विक्री करून परत कराव्यात या मागणीसाठी जळगावमध्ये ठेवीदार एजंट्सनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. राज्यात ठेवीदारांचे मैत्रेय ग्रुपमध्ये 2800 कोटींच्या ठेवी अडकलेल्या असून त्यापैकी एकट्या जळगाव जिल्ह्यातील ठेवीदारांचे 300 कोटींच्या ठेवी या ग्रुपमध्ये अडकून पडल्या आहेत. गेल्या वर्षी मैत्रेय ग्रुपच्या सर्वेसर्वा वर्षा सतपाळकर यांना नाशिकमध्ये अटक झाल्यानंतर त्यांनी मालमत्ता विक्री करून ठेवी परत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतर आजतागायत एकही मालमत्तेचा जाहीर लिलाव झालेला नसून ठेवी परत मिळणार कशा असा प्रश्न ठेवीदारांना पडलाय. प्रशासनानं मैत्रेय ग्रुपच्या मालमत्ता विक्री करून ठेवी परत द्याव्यात अशी मागणी यावेळी ठेवीदारांनी केली. जळगावात निघालेल्या मोर्चात महिला ठेवीदारांची संख्या लक्षणीय होती. भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या नागपुरातील राहत्या घरी चोरीची घटना घडली. नागपूरच्या उच्चभ्रू असलेल्या शंकर नगर परिसरातील इमारतीत सोमवारी रात्री चोरीची घटना घडली. या घटनेत चोरट्यांनी उमेश यादवच्या घरातून 2 मोबाईल फोन्स आणि सुमारे 40,000 रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीत काम करणाऱ्या 2 कामगारांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. 9व्या मजल्यावर उमेश यादव याचा फ्लॅट आहे तर खाली 8व्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे. सोमवारी उमेश यादव याच्या कुटुंबातील कुणीही घरी नसताना चोरांनी खालच्या 8व्या माळ्यावरून उमेश यादवच्या फ्लॅटच्या किचनमधून आत प्रवेश करून चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात. IAS अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या 18 वर्षीय मुलानं आत्महत्या केली आहे. मनमत असं त्याचं नाव आहे. मलबार हिलच्या दरिया महल इमारतीतून सकाळी 7:30च्या सुमारास मनमत म्हैसकरनं उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. मनमत सकाळी 7 वाजता आपला मित्र अग्रवाल याच्या घरी जातो असं सांगून घरातून निघाला होता. पण सकाळी 7:30च्या दरम्यान मलबार हिल येथील दरिया महल इमारतीच्या खाली एक तरुण पडल्याची माहिती पोलीस ठाण्याला मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मनमतचा मृतदेह JJ हॉस्पिटलमध्ये पाठवला. पण मनमतनं आत्महत्या केली की त्याचा खून झाला याबद्दल अद्याप पोलिसांनी कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी मनमतच्या 5 ते 6 मित्रांची चौकशी सुरू केली आहे. पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्या विरोधात लग्नाचा आमिष दाखवून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. कायदा सल्लागार म्हणून काम करणाऱ्या एका महिलेनं त्यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सोमवारी रात्री उशिरा रोहित टिळक यांच्यावर कलम 376, 377, 323, 504, 505, 507 यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. बलात्कार करणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे अशा स्वरूपाचे आरोप रोहित टिळक यांच्यावर करण्यात आलेले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान या महिलेची रोहित टिळक यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर रोहित टिळक यांनी 2015 ते 17 या काळात आपलं शोषण केल्याची या महिलेची तक्रार आहे. रोहित टिळक हे युवक काँग्रेसचे समन्वयक असून त्यांनी 2009 मध्ये पुण्यातील कसबा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक देखील लढवलेली होती. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बेस्टला अनुदान मिळावं यासाठी संप करायचा की नाही यासाठी आज दिवसभर बेस्टच्या कर्मचाऱ्यांचं मत जाणून घेण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. बेस्टमधील 12 कामगार संघटनांच्या बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या माध्यमातून संप करावा की करू नये याबाबत प्रत्येक आगाराच्या प्रवेशद्वारावर पहाटे 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील. प्रत्येक कामगाराला मतपत्रिका वाटली जाते. संपाला पाठिंबा देण्यासाठी कर्मचाऱ्यांना होळीच्या रकान्यात बरोबरची खूण करायची आहे. सीएच्या अंतिम परीक्षेत डोंबिवलीचा राज शेठनं देशात पहिला क्रमांक मिळवून बाजी मारली आहे तर मुंबईच्या पवन गुप्तानं देशात 3रा क्रमांक पटकावलाय. यंदा सीएचा निकाल 22.98% लागलाय. ग्रुप 1 साठी 41,373 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून केवळ 5,717 विद्यार्थी पास झाले तर ग्रुप 2 साठी 38,478 पैकी केवळ 7,928 विद्यार्थी पास झाले. मैं क्लाउड9 पे था और आंसू आ गए थे आंखों में जब भी प्रेसिडेंट सर ने कॉल किया था मुझे. ICI के प्रेसिडेंट ने मुझे कॉल किया था एंड ही न्यू आई वॉज गुजराती तो हमने गुजराती में थोड़ी बात की एंड मम्मी को पहले कॉल लगाया और बोला कि मैं फर्स्ट हूँ. मम्मी भी रोने लगी. रायगड जिल्ह्यातील नागरिक विद्यार्थी पालकांच्या मागणीनंतर केंद्र सरकारच्या विज्ञान एक्सप्रेसला आज रोहा इथं थांबा देण्यात आला. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही दिवसभरात या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातील हजारो विद्यार्थी पालकांनी या विज्ञान एक्सप्रेसला भेट दिली. या वातानुकूलित गाडीत जिल्हावासीयांना जलवायू परिवर्तन या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन पाहायची संधी मिळाली. भारतीय क्रिकेट टीमचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यापुढे अखेर BCCIनं माघार घेत मागण्या पूर्ण केल्यात.
भरत अरुण यांची गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदी तर संजय बांगर यांची सहाय्यक गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली। तसंच क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदावर आर श्रीधर यांची निवड करण्यात आली आहे। या नियुक्त्यांमुळे झहीर खान आणि राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदी निवड केल्याचा मुद्दा निकाली निघालाय। तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मणच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीनं द्रविड आणि झहीरच्या निवड करण्याच्या सूचना केल्या होत्या। मात्र आता बीसीसीआयनं दोघांची निवड धुडकावून लावल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल